बसला तल्ली आज तर आनंदच घ्यायचा आहे. आज काम घेऊन आला. आज क्षेत्राला कुठलाही महाराज असला तरी 9 वाजेपर्यंत कथा. कुठलाही महाराज तुम्ही जाओ असं आहे. काय अडचण आहे तुम्हाला? ऐका, परमात्म्याचं ध्यान करत सर्व संत मंडळी निघाली. कुठे निघाली? आजाबरीच्या घरी आली. आजाबरीच्या आणि आजाबरीच्या घरी आल्यानंतर साधूला स्वभाव माहित नव्हता महाराज कोण आहे. आजाबीर कोण आहे माहित नव्हतं. आजाबीर कोण आहे माहित नसल्या कारणास्तव हाक मारली, हे भक्त आजाबीर. अरे दुर्जनाच्या घरी जाऊन साधून म्हणावं भक्त आजाबीर. किती भाग्यवान आहे की नाही? किती भाग्यवान आहे. दुर्जनाच्या घरी जाऊन म्हणावं हे भक्त आजाबीर. पत्नी आतमध्ये होती, तिचं नाव गणिका होतं महाराज. ती गणिका होती. गणिका गणिकीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. आजपर्यंत शेजारी सुद्धा चांगला कधी म्हणला नाही. आणि साधू दारात येऊन म्हणू लागले, हे भक्त आजाबीर काय भाग्यवान आहे. पण महाराज, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एखादा अतिथी घरी जर आला ना तर आपला नियम आहे महाराज, अतिथी देवो भव. आलेल्याचा सादर सत्कार केला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. याने विचार केला, पण माणसाने लबाड कधी बोलायचं नसतं. भाव आहे भाव. दारात गणिका आली आणि साधूंनी सांगितलं, हे वा तुझ्या घरी भोजन करायचं, पाणी मिळेल का? महाराज, गणिकेच्या मुखातले शब्द आहेत हे तुमच्यासाठी महत्वाचे. माणसाने कधी खोटं बोलायचं नाही. एक वाक्य सांगू, तुम्ही जगाला किती खोटं बोलावे, पण जन्म देणाऱ्या माय बापाला कधी खोटं बोलायचं. ज्याने जन्म दिला तीच लेकरं माय बापाला खोटं बोलतायत. दुर्भाग्य आहे ना. आपलं काय अवगुण आहे हे जगाला सांगितल्याशिवाय राहायचं नाही. आणि सद्गुण कधी जगाला सांगायचं नसतं. आपण काय चांगलं सांगत नसतो, वाईट आपले गुण नाही सांगत. कधी सांगतो नाही सांगत ना. वाईट गुण आपण कधी कुणाला सांगतच नाही ना गड्या. म्हणून साधूचा स्वभाव होता महाराज. स्वभाव अंतकरण भरून आलं साधूचं. साधूचं अंतकरण भरून आलं. सांगितलं म्हणे, आज मात्र तुझ्या घरचं भोजन करणार नाही. गणिकेनं वास्तविक स्वरूप मांडलं महाराज. वास्तविक स्वरूप गणिका होती ती वास्तविक स्वरूप मांडलं. गणिकेला समोर सर्व संत मंडळी, विद्यार्थी मंडळी म्हणू लागली, महाराज आता मात्र आपण इथून जायला पाहिजे. वरून शब्द सांगितला, ऐका गड्या, चांगल्याला तर चांगलं कुणीही करतं, दुर्जनाला सुद्धा सज्जन बनवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये असतं. साधूमध्ये असतं. म्हणून चांगल्याला चांगलं कोणी म्हणतं, वाईटाला कधी कधी चांगलं म्हणायला शिकत नाही. वाईटाला सुद्धा कधी कधी चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. भगवान शिवदेवजी राजा परीक्षेला सांगतात, राजा ज्यावेळेस आजामीला सांगितलं की आता आजामीची पत्नी म्हणू लागली, नाही देऊ शकत. सर्व शिदार घेतला आणि शिदार घेऊन साधू महात्मा आणि सर्व ऋषी मंडळी भोजन बनवलं. रात्रीची वेळ होती, भोजन खाल्लं. आणि ज्याचं खावं अन्न त्याचं माणसाला नीट केलं पाहिजे. ज्याचं खातं त्याचं नीटच करावं. भगवान शिवदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा ज्या वेळेस संत मंडळी भोजन करू लागली, निघाली, रात्रीच्या वेळेला आजामीला आला. एक कंबरड्यामध्ये साधूच्या लाद घातली आणि लाद घातल्यानंतर गणिका तिथे होती. गणिकेने सांगितलं, पतिदेव मारू नका, कारण भोजनासाठी मीच बोलवलेलं आहे. आता ऐका. परंतु साधूनं सांगितलं, ज्याचं आपण अन्न खाल्लेलं आहे, आता मात्र याचं कल्याण करून जावं लागणार आहे. याचं कल्याण करून जावं लागणार आहे. काही जरी बोलला तर एक वाक्य सांगतो तुम्हाला, देव सज्जनापेक्षा दुर्जनाला लवकर भेटतो महाराज.
चांगल्या माणसापेक्षा वाईट माणसाला देव लवकर भेटतो. तुम्ही म्हणाल कसं? देवाचं भजन करणारा देव भेटतो का? शिव्या देणारा म्हणाला उद्यापासून आम्ही विराय चालू करतो, तुझ्यापासूनच सुरू करू, तुला शिव्या दे. असं नाही. शिशुपालाला 100 शिव्या दिल्या. 100 शिशुपालाने 100 शिव्या दिल्या, त्याला मुक्ती दिली महाराज. साधूने विचार केला काही झालं तरी आजामीचं कल्याण मात्र करावं लागणार आहे. आजामीला सांगितलं बघ, साधू त्याच्या घरी गेलं त्याला दान दक्षिणा द्यावी लागते. भोजन केलं तर दान दक्षिणा द्यावी लागते. भोजन केलं पण दान दक्षिणा दिली नाहीस म्हणे. काय रे? त्याने सांगितलं मी चोर आहे, चोर मी आहे. आणि आता जर तुम्हाला इथून नीट जायचं असेल तर तुमचं सामान सुरक्षित आहे ठेवा आणि निघून जा. त्यानं सांगितलं काय करायचं ते कर, पण तुला काहीतरी द्यावं लागेल. त्यानं सांगितलं बाबा मी द्रव्य स्वरूपामध्ये काही देऊ शकत नाही. साधूला सांगितलं एक काम कर, द्रव्य स्वरूप कोणाला, धनद्रव्य कुणाला पाहिजे, मला नको आहे. एक काम कर, तुझी पत्नी गर्भवती. पहिला म्हणलं एक वाक्य आहे का सांगू तुम्हाला, तुमच्यासाठी बोलतोय आता. साधूने शब्द वापरला, मला धन नको, द्रव्य नको, तुझी पत्नी गर्भवती आहे आणि तुझ्या गर्भवती असलेल्या पत्नीच्या उदरातून जो बालक जन्माला येणार आहे त्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेव, एवढी दक्षिणा पाहिजे. उत्तर आहे का? कालांतराने नारायण नाव ठेवलं, मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आला. तुम्ही म्हणाल महाराज नारायण नाव ठेवण्यामध्ये तुमच्या लेकराचे नाव काय आहे? हो, तुमच्या लेकराची नाव, आपल्या लेकराची नावं काय आहे सांगू? आजच्या काळातले लेकर चिंकी, पिंकी, रिंकी, डिंकी. काय नाव आहे लेकराचे? चिंकी, पिंकी, डिंकी. असल्या नावानं कुठं उद्धार होत असतो का? उद्धार होत असतो मला. नारायण नावाचा फायदा काय आहे? फायदा आता कळाला मला. स्वतःचा बाप असलेला आजारी दुर्जन होता. दुर्जन याला जर खेळायचं ना तर हे म्हणायचे, हे नारायण इकडे. नारायण जेवला का? नारायण झोपला का? नारायण काय करतो? नारायण 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 सतत चिंतन होईल. तुम्हाला आठवतंय का? जुन्या काही आजी आजोबाला विचार, पूर्व जमान्यामध्ये असे भजनदार नाव असायचे. तुकाराम पाटील, तुकाराम नाव असायचं. आता काय असतंय नाव काय माहित नाही. गीताला लागलं की तो डोकं फुकल आज नावाचं. काय नाव आहे? भजनदार असायचं. परमेश्वर, ज्ञानेश्वर नाव. काय नाव होते? आता काय नाव ठेवतात? असे नाव असतेच कसं कल्याण नाही ना. म्हणून नारायण नावामध्ये सामर्थ्य होतं. महाराज काळ घेण्यासाठी आला आजामीला. आजामीला काळ घेण्यासाठी आला. आजामीला काळ घेण्यासाठी आला. पण योग असा आहे का? खात्यावर झोपलेला आजामी होता. आता लक्ष देऊन ऐकायला तुमच्यासाठी बोलतो. आजामी खात्यावर झोपला, यमाचे भूत घेण्यासाठी आले. पण स्वतःचा मुलगा आणि मित्र खेळत होते. याला आता मात्र कळत होतं की मी आता जाणारे प्राणी जाणार आहे. आजामीला बाकी काहीच बघितलं नाही म्हणा, काहीच बघितलं नाही. आता मात्र यमाचे दूत याच्या गळ्यामध्ये फाशी टाकणार. तेवढ्यामध्ये आता मात्र विचार केला. काय विचार केला? यानं आपल्या मुलाला हाक मारली. नारायण नारायण शब्द मुखातून आला. विष्णू भगवंताचे पार्षद जवळ आले. पार्षद त्यांनी सांगितलं पण आता मी काय तुमचं काम संपलं म्हणे. कुणाचं? 7 दिवस कथा झाली तुमचं काम संपलं असं कोण म्हटलं? 7 दिवस कथा झाली तुमचं काम संपलं कोण म्हटलं? तुम्ही. कुणाला? मला. असं हो त्यांनी सांगितलं आता संपलं काम. ते म्हणले असं कसं संपलं? असं कसं संपलं म्हणे? संपलं म्हणे तुम्ही ज्याच्या न्यायला आले त्यानं नाव कुणाचं घेतलंय? दोघांचे भांडण लागले. यमाच्या दुःखाचे कृष्ण भगवंताच्या पार्श्वकाचे भांडण लागले. यांनी सांगितलं ज्याचं नाव ते आहे तो माझा भगवान परमात्मा नारायण.
आजारीच्या डोळ्यातून दुःखातून अश्रूच्या धारू वाहरा वाहू लागल्या आणि त्याला सांगितलं, महाराज जर मी खरंच देवाचं नाव घेतलं असतं तर मुक्त झालो असतो महाराज. म्हणून भाव सुभाव अन आल कहू नाम जपत मंगल दिसदसहू. ही साधूची कृपा असते. म्हणून साधू काय असतात महाराज, 2 मिनिट परमात्म्याचं ध्यान करून. काय लागलंय ते सर्वांनी गुरुदेव दया कर, गुरुदेव दया कर, गुरुदेव दया करना, गुरुदेव दया करना. गुरुदेव कृपा करना, गुरुदेव कृपा करना, गुरुदेव कृपा करना, गुरुदेव कृपा करना, गुरुदेव दया करना, गुरुदेव दया करना. कृष्ण गोविंद हरे